जता पवाडे कळी काळ पाया पडे. महाराज म्हणले त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गायल्याच्या नंतर माझ्याकडे लक्ष द्या. आपण ज्या काळाच्या पाया पडतो का नाही, पुढचे माणसं जरा लक्ष द्या. आपण ज्या काळाच्या पाया पडतो तो काळ आपल्या पाया पडतो. कळी काळ पाया पडे. आता मग ज्याचे म्हणजे कुणाचे? तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 चौ 18 जना. तो पंढरपूरचा राजा आहे. महाराज म्हणले हे मी सांगत नाही, पुसा म्हणजे विचारा कुणाला. 6 चौ 18 जना. 6 म्हणजे 6 शास्त्र, माझ्याकडे लक्ष द्या. चौ म्हणजे 4 वेद आणि 18 जण म्हणजे 18 पुराण. हे माझं मत नसून वेदाचं, पुराणाचं, शास्त्राचं मत आहे. आमचे गुरुजी असं सांगतात, कीर्तनात महाराजानं स्वतःचं मत मांडू नये. स्वतःचं मत बायको पुढे जाऊन मांडावं. ऐकलं तर नशीब समजावं, नाही तर दिल्या घरी सुखी राहा म्हणावं. आपल्या मताला फारशी किंमत नाही. परमार्थामध्ये वेदाच्या मताला किंमत आहे, शास्त्राच्या मताला किंमत आहे, पुराणाच्या मताला किंमत आहे. म्हणून तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे. बोला पहावे पुराणे. जे पाठ आहे ते बोला पहावे पुराणे विचारोने. माझ्या बोलण्यावर विश्वास नसल तर माझं बोलणं तुम्ही वेदात बघा, पुराणात बघा, शास्त्रात बघा. आणि वेदात असेल तर ऐका, शास्त्रात असेल तर ऐका, पुराणात असेल तर ऐका. 4 वेदी जाण, 6 ही शास्त्री कारण 18 ही पुराणे हरीशी गाती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं हे मत आहे, माझं मत नाही. लक्ष देऊन ऐका. म्हणून तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 चौ 18 जना. तो पंढरपूरचा राजा आहे. कानडा राजा पंढरीचा. बोला बसलेले. कानडा राजा पंढरीचा. कानडा निराकार तो निर्गुण ईश्वर. जसा प्रगटला असा विटेवर. उभय ठेविले हात कटेवर. पुतळा चैतन्याचा. कानडा कानडा कानडा. हा नाम्याची खीर चाकितो. चोखोबाची गुरे राखितो. पुरंदराचा हा परमात्मा. वाली दामाजीचा. कानडा नाही का? पगार बंद करायला पाहिजे. जोरात जोरात म्हणा कानडा. वा तुमचा काही ना आमचा आवाज बघा. कानडा. क्या बात आहे. उग नव माय नांदेड हाय पिलू. महाराज म्हणले हे माझं मत नाही, हे वेदाचं, शास्त्राचं, पुराणाचं मत आहे. लक्ष द्या. तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 चौ 18 जना. कोणी म्हणाल महाराज आम्हाला त्याचे पोवाडे गाता येत नाही, आम्हाला चिंतन करायला आवडतं. मग चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. त्या भगवंताच्या नामाचं चिंतन केलं की भुक्ती नाम भोग आणि मुक्ती नाम मोक्ष. भोग आणि मोक्ष एकत्र देण्याची ताकद देवाच्या नावात आहे. ध्रुव बाळाला 36,000 वर्षापर्यंत राज्य करण्याचा आशीर्वाद भगवंतानं दिला. आणि राज वैभव भोगण्याचा कंटाळा आला की मग आढळपद दिलं. आढळपदी बाळ बैसविला. म्हणून महाराज म्हणले चितिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी.
कोणी म्हणाला आम्हाला भोगही नको, आम्हाला मोक्ष नको, आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. महाराज म्हणले वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. त्या भगवंताचं सुलभ नाम घ्या, दुर्लभ वैकुंठ मिळाल्याशिवाय राहणार नाही. तो हा पंढरीचा राणा, उसा 18 जना, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठाला भगवंताच्या नाम सामर्थ्याची ताकद या अभंगामध्ये सांगितलेली आहे. नरदेहाचा जर विचार केला तर नरदेहामध्ये तसं फारसं सामर्थ्य नाही. इकडं लक्ष द्या पुरुष मंडळ, माझ्याकडे लक्ष द्या. भगवंताच्या नाम सामर्थ्याची ताकद या अभंगामध्ये सांगितलेली आहे. नरदेहाचा जर विचार केला तर नरदेहामध्ये तसं फारसं सामर्थ्य नाही. पशु का होत पन्हैया, नर का कछु नाही होत. एखादं जनावर जर मेलं तर त्याचा कोणताच अवयव निरुपयोगी होत नाही. पण हे जर जनावर गेलं तर याचं काहीच उपयोगाला येत नाही. याला जाळून टाकलं तर याची राख होते, पुरून टाकलं तर किडे खातात, आणि रस्त्यावर फेकलं तर प्राण्याने खावण्याची विष्ठा तयार होते. याच्यापेक्षा या नरद्यामध्ये वेगळं काही नाही. या नरद्यामध्ये दुसरं काही वेगळे पण नाही, लक्षात ठेवा. पण महाराज म्हणले या अमंगळ अपवित्र देहाला जर तुम्ही एखाद्या विशिष्ट कार्याकडे नेलं तर याच्यासारखं उत्तम आणि चांगलं दुसरं काही नाही. शरीर उत्तम चांगलं शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. माझ्याकडे लक्ष द्या. शरीरासारखं उत्तम आणि चांगलं या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. पण कधी हरिपाठ कीर्ती मुखे जरी काय, पवित्र होय देह त्याचा, पवित्र होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी काय, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, बोला पवित्रची भूय देह त्याचा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. वा, हरिमुखे म्हणलं की पुण्याची गणना कोण करी. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. महाराज म्हणले त्याचा देह पवित्र आहे. कुणाचा? जो वदे अच्युत सर्व काळ, जो सर्व काळ भगवंताचं चिंतन करतो त्याचा देह पवित्र आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. बाकी नरदेहात दुसरी काही ताकद, बाकी नरदेहात दुसरं काही सामर्थ्य नाही. नरदेहाचं सामर्थ्य सांगू तुम्हाला. माशी पंख पाकडी तव हे सरे, एवढी ताकद माणसात आहे. माशीला पंख हलवायला सुद्धा वेळ
जास्त लागतो एवढा माणसाला मरायला लागत नाही. 100 कोटी रुपये तुमच्याकडे आहेत. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का? 100 कोटी रुपये तुमच्याकडे आहेत आणि जर देवाला म्हणले हे 10 कोटी घ्या आणि 2 दिवसाचं आयुष्य वाढून द्या तर मिळणार आहे का? न मिळे एक क्षण लक्ष देऊन ऐका. दिधल्या सुवर्ण न मिळे एक क्षण नरदेह. मेरू पर्वता एवढं पृथ्वी एवढं सोनं जरी देवाजवळ नेऊन मांडलं तर आयुष्याचा एक क्षण वाढून मिळत नाही. क्षणा हाची करावा विचार. क्षणा हा विचार आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. माझ्याकडे लक्ष द्या बघा. गरीबाचं घर वेगळं, श्रीमंताचं घर वेगळं. ऐकताय ना तुम्ही सर्व? गरीबाचं घर वेगळं, श्रीमंताचं घर वेगळं. गरीबाची गाडी वेगळी, श्रीमंताची गाडी वेगळी. गरीबाचे मोबाईल वेगळा, श्रीमंताचा मोबाईल वेगळा. गरीबाचे कपडे वेगळे, श्रीमंताचे कपडे वेगळे. पण आज सुद्धा गरीबाची स्मशानभूमी तीच आहे, श्रीमंताची सुद्धा तीच आहे. वा वा. एखादा श्रीमंत मेला मग त्याला काय बंगल्या सगळं जाळलं का? बोला. गरीबाची स्मशानभूमी तीच आहे आणि श्रीमंताची तीच आहे. तुम्हाला हिंदी कळते? ऐ मौत तेरे इरादे नेक है, शमशान में गरीब और अमीर का बिस्तर एक है. तिथं गरीब आणि श्रीमंत हा का नाही, अजिबात भेद नाही. महाराज लक्षात ठेवा. बस माणसाची ताकद काय? शरीराची होय माती. या शरीराची माती होणार आहे, याच्यापेक्षा दुसरं काही सामर्थ्य या नरदेहामध्ये नाही. म्हणून आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. चोर निजल्या नाडूने भागा, चोर निजल्या नाडूने भागा. आता आता जागा रे भाई जागा, उठा जागे वारे आता. स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माता. सुखवी जन्माच्या पांडुरंगाता दर्शन द्या सकळा, दर्शन द्या सकळा. झाला ऋण उदय, झाला ऋण उदय करवी साधू संत साधा फुले हित जाईल हार देह बदले सावध, जाईल हार देह बदले सावध. समाजाला जाग करतात, देवाला जाग करतात, साधू संताला सुद्धा जाग करतात. जगजोगी जगजोगी जाग जाग बोल जाग बोलती. अरे एवढे प्रमाण म्हणून काही उठणार. उठा कीजिए माय बाप कैसी लागली हो, उठा कीजिए माय बाप कैसी लागली हो, उठा कीजिए माय बाप कैसी लागली हो.
आले काहीतरी झालंय बुवा आता. हा उठा गीची माय बाप कैसी लागली झोप. आता झोप लागली म्हणल्यावर फायदा आहे का काही? अजिबात नाही. जागवा. काय जागवा? आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, नौ भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 88. नौ भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 88. नौ भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 88. नौ भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 88. टाळ्या वाजवा जोरदार. हा 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 88. 33 कोटी देवता मर गए, पड़े काल के फांसी. जमका अजब तडाका बे, तू क्या जाने लडका बे. महाराज म्हणतात जो आलेला आहे तो जाणार आहे. सामर्थ्य आहे का नरदेहामध्ये? घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. महाराज म्हणतात देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, त्यासी काळोबा खाईल, देह जाईल, जाईल, त्यासी काळोबा खाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल. टाळ्या वाजवा, देह जाणार आहे. नाही कळलं का? जाऊ द्या मग, धन्यवाद. हा महाराज म्हणले देहा पाचाचा आणीला उसना, चेकी ज्याचा त्याला देणे लागेल. शेवटी ज्याचा त्याला द्यावा लागणार आहे म्हणतात. लक्षात ठेवा, मृत्यूची भीती सर्वाला आहे, मरणाची भीती नाही असा माणूस नाही. हा
लक्ष देऊ नाही का? मरणाची भीती नाही असा माणूसच नाही. सरपंच असला तर गावात घाबरणार नाही, आमदार असला तर तालुक्यात घाबरणार नाही, खासदार असला तर जिल्ह्यात घाबरणार नाही, मुख्यमंत्री असला तर महाराष्ट्रात घाबरणार नाही. कशाचा घाबरणार नाही? कालच घाबरला. मुख्यमंत्री असला तर महाराष्ट्रात घाबरणार नाही, पंतप्रधान असला तर देशात घाबरणार नाही. पण पंतप्रधानाला सुद्धा मरणाची भीती आहे का नाही? मृत्यूची भीती सर्वाला आहे. आणि मरणाची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरत असतो. लक्ष द्या माझ्याकडे. ओ बसा खाली, हो भटकन. हा जमलं. मृत्यूची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरतो. पहिल्यांदा पाय धरतो घरच्यांचे, मला दवाखान्यात घेऊन जा. मग पाय धरतो डॉक्टरांचे, डॉक्टर साहेब पैसे किती बी लागू द्या, फक्त मला मरू देऊ नका, मी खूप योजना खाल्लेल्या आहेत. बरोबर आहे ना? मी खूप योजना खाल्लेल्या आहे, अजून खाऊन भरती करतो, पण मला मरू देऊ नका. डॉक्टर म्हणतात प्रयत्न करणं आमच्या हातात आहे, तुम्हाला वाचवणं आमच्या हातात नाही. मग पाय धरतो एखाद्या महाराजाची, बाबा मेरा कल्याण करो. बाबा म्हणतात मेरीच भिवंडी हो गई है, तुम्हारा कल्याण कहाँ से करेंगे. है बाबा म्हणतात अरे येत नाही उर आले अवतार, ये रते पामर जीव किती जीव किती. याचे त्याचे पाय धरून मरणाची भीती तुम्हाला घालवता येणार नाही. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. लक्ष द्या माझ्याकडे. मृत्यूची भीती सर्वाला आहे, आणि ती भीती जर आपल्याला घालवायची असेल तर आपल्याला काय करावं लागल हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. ज्याचे गरज ताप वाढे, 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 कळी काळ पाया पडे. मरणाची भीती घालवायची ना, मग काय करा, त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गा. मारा हाक देवा भया टहासे, जव काळ आसे दुरी ठेला. बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी. वाचोनी आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. त्या भगवंताच्या
चे पोवाडे गा ज्याचे गरजता पोवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. काय गोड प्रमाण. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. महाराज म्हणले गायीन लीळा चरित्र पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे नामस्मरण, पोवाडे म्हणजे कथा, पोवाडे म्हणजे कीर्तन. आणि ज्याचे गरजता, गरजने म्हणजे उंच स्वरात गाणे, गरजने म्हणजे मोठा आवाज करणे. आभाळ काय व्हायला म्हणतात? बोला, आभाळ काय व्हायलं? गरजायला लागलं. गरजने म्हणजे मोठा आवाज करणे. ज्याचे गरजता पोवाडे. आणि पोवाडा म्हणलं की उंच स्वरातच असतो ना. अहो शाहीर काय गातो? शिवाजी महाराजाचा पोवाडा. पोवाडा. आणि मग पोवाड्यात काय असतं? शिवाजी महाराजाचं चरित्र. पोवाडे म्हणजे चरित्र, पोवाडे म्हणजे कथा, पोवाडे म्हणजे गुणगान, पोवाडे म्हणजे नामस्मरण. पोवाडा म्हणलं की त्या स्वरातच असतो ना. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. तानाजी मालुसरेची पत्रिका छत्रपती शिवाजी महाराजांकडे आली. आमच्या येथे कृपे करून आमचे चिरंजीव रायबा यांचा विवाह सोहळा आहे. या शुभप्रसंगी वधूवरास आशीर्वाद देण्यासाठी आपण उपस्थित राहावं. कळावे आपल्या भगव्या झेंड्याचा शिपाई तानाजी मालुसरे. महाराजांना निमंत्रण पत्रिका वाचली आणि तानाजी मालुसरेला सांगितलं, तानाजी आमच्या पाठीमागे एक मोठं लग्न आहे, ते म्हणजे कोंढाणा किल्ल्यावर स्वारी करायची. माघ वद्य नवमीच्या दिवशी आम्ही गडावर स्वारी करणार आहे आणि रायबाच्या लग्नाचा दिवस सुद्धा माघ वद्य नवमीचा आहे. तुम्ही शुभमुहूर्तावर रायबाचं लग्न आटोपा आणि लग्न आटोपल्याबरोबर जातीने गडावर हजर व्हा. तानाजी मालुसरे हे वीर होते. त्या तानाजी मालुसरेला हे शब्द पटले नाही. तानाजी मालुसरेने सांगितलं, राजा आपल्या देशात, आपल्या राष्ट्राचं एक थोर व्यक्तिमत्व लढायला जाणार आणि आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवणार, हे आम्हाला शोभत. एवढी कामगिरी आमच्या पदरात घाला राजा. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, तानाजी आम्हाला अपयश झाला. तानाजी मालुसरेने सांगितलं, राजा अपयश आलं तर हा ताना तुम्हाला आपलं तोंड सुद्धा दाखवणार नाही. माघ वद्य नवमीच्या दिवशी गड ताब्यात घेतो. इशारा म्हणून गडावर गवताची गंजी पेटवतो. गडावर जाळ दिसल्यावर गडावर या. तुमचं अभिनंदन करण्यासाठी हा ताना कल्याण दरवाजात उभा असेल. राजा मर्दाची तातली बघा रे ढाल असतो ना. शिवाजी महाराजाचं चरित्र सांगायचं म्हणलं त्या ताकदीनं सांगावं लागेल. नाही तर शाळेची मास्तरीन पोरायला म्हणे शिवाजी महाराजांना अफजल खानाचा टेरेटरच फाडला. माय नसता फाडला तर बरं झाला असतो तो. बरोबर आहे. शिवाजी महाराजाचं चरित्र म्हणलं की त्या ताकदीने सांगावं लागेल आपल्याला. मग पोवाडा म्हणजे उंच स्वरात असतो. गायीन लीळा चरित्र पोवाडे किंवा दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे. अनंत हे थोरी गरज
उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी. महाराज म्हणले काय अनंत हे थोरी गरजताती पवाडे. महाराज म्हणले तो उदार आहे. लक्ष देऊन ऐका, हा पोवाडा साधू संतांनी आपल्या समोर गायलेला आहे. लक्ष द्या बरं का. म्हणून पोवाडा म्हणजे चरित्र, पोवाडा म्हणजे नामस्मरण, आणि पोवाडा म्हणजे भजन, पोवाडा म्हणजे कीर्तन. लक्ष द्या. म्हणून ज्याचे गरजता पवाडे परिणाम कळी काळ पाया पडे. काळ पाया पडल्याशिवाय राहत नाही. कुणाच्या पाया पडला महाराजाचा काळ? उदाहरण सांगतो ऐका. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली. ऐकताय ना माऊल्या हो? महिला मंडळ ऐकताय ना? अरे हो नाही काहीतरी बोला. अन्नम पप्पू बस हा. नडरी काय मला येत नाही तुमची भाषा, पण तुम्हाला मराठी कळते ना. हा. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली आणि एका बाईची पोरगी पहिल्यांदा माहेरातून सासरला नांदायला निघाली. पहिल्यांदा पोरगी नांदायला निघाली आणि महाराजाची अंत्ययात्रा तिथून चालली. मग या बाईच्या मनात आलं, म्हणे माय पोरगी पहिल्यांदा नांदायला निघाली आणि या महाराजाची अंत्ययात्रा आडवी आली. ह्या महाराजाला आजच मरायचं होतं का? काय म्हटली? या महाराजाला आजच मरायचं होतं का? नाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि त्या बाईला म्हणले, बाई तुझ्या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईन. कळलं का? याला म्हणतात कळी काळ पाया पडे. आता असं कोणी उठून बसणं शक्य आहे का? बर ते उठून बसल्यावर बाकीचे थांबतील का? हा. बाकीचे थांबतील? ते बंदच करा, बंद करा. ते त्याचा आवाज येतो. विठाला विठाला आता असं कोणी उठून बसणं शक्य नाही. आणि ते उठून बसलं तर बाकीच्याचं काय होईल? एका माणसाला एकानं सांगितलं आपल्या गावातल्या स्मशानभूमीत भूत आहे. ऐका बरं का, आपल्या गावातल्या स्मशानभूमीत भूत आहे. आणि नेमकं एक दिवस त्याला तिथूनच जाण्याचा योग आला. आता त्याला ते तिथं गेल्यावर आठवलं, हा इकडून चालला, याला आठवलं तिकडून एक माणूस कंदील घेऊन येत होता. कंदील कळतं ना? तिकडून एक माणूस कंदील घेऊन येत होता. हे इकडून जाणार त्या कंदील घेऊन आलेल्याला म्हणे, का हो मी असं ऐकलं की या आपल्या मशानभूमीमध्ये भूत राहतं. तिकडून आलेला म्हणे, बाबा मला काय अजून कोणी भेटलं नाही म्हणे, मला मरूनच 15 दिवस झालेत. नाही कळलं का ज्यांना? आता मला सांगा ह्याचं काय झालं असं ना? सोपी गोष्ट आहे का ती एवढी? अजिबात सोपी नाही महाराज. काय कळी काळ पाया पडे, ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे. अजून उदाहरण सांगन मी, लक्ष देऊन ऐका. सोपान काका, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, ज्ञानोबा माऊली पैठणवरून नेवाशाकडे जात असताना, फार सुंदर आहे बरं का, नेवाशाकडे जात असताना रस्त्याने मंडळी दर्शनाला यायची. माऊलींचं, निवृत्तीनाथांचं, मुक्ताबाईचं, सोपान काकांचं दर्शन घ्यायचे. ऐका लक्ष देऊन. काही महिला दर्शनासाठी आल्या, काही पुरुष दर्शनासाठी आले. माऊलींना आशीर्वाद द्यायचा पुरुषांना, काय आयुष्यमान भव, आणि महिलांना आशीर्वाद द्यायचा सौभाग्यवती भव. लक्ष द्या. एका महिलेला आशीर्वाद दिला ज्ञानोबारायानं दर्शन घेतल्यावर, सौभाग्यवती भव. आणि त्या बाईच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा ज्या वाहत होत्या त्या आणखी वाढल्या. अश्रूच्या धारा व्हायला लागल्या. माऊलीने विचारलं, रडायला काय झालं? म्हटले, महाराज तुम्ही मला आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव, पण हा आशीर्वाद या जन्माचा की पुढच्या जन्माचा? म्हटले म्हणजे? तुम्ही मला आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव, पण ही समोर जाणारी अंत्ययात्रा माझ्याच नवऱ्याची आहे. अरे काय म्हटले?
ही समोर जाणारी अंत्ययात्रा माझ्याच नवऱ्याची आहे. माऊलीनं सांगितलं माझ्या तोंडातून गेलेला शब्द खोटा होणार नाही. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. म्हणले काय नवऱ्याचं नाव? म्हणले सच्चिदानंद नाव आहे. माऊली म्हटल्या अरे सच्चिदानंदाने मरल कसं काय? गेले तिरडी जवळ आणि त्या प्रेताला म्हणले सच्चिदानंदा उठा. आणि ते मेलेले सच्चिदानंद बाबा उठून बसले. त्याचं प्रमाणात वर्णन आलं. मेले माणूस जित उठवी, मेले माणूस जित उठविला, मेलेला माणूस जित उठविला. वेळ काळाचे ग्रासी गा, वेळ काळाचे ग्रासी गा, वेळ काळाचे ग्रासी गा, वेळ काळाचे ग्रासी गा. कैसा वासुदेव बोलतो बोल, 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 कैसा वासुदेव बोलतो बोल. मेल माणूस जित उठविल, मेले माणूस जित उठविल. वेळ काळाने ग्रासील, वेळ काळाने ग्रासील. कैसा वासुदेव बोलतो. मेलेल्या सच्चिदानंद बाबाला जिवंत केलं. आपल्याला कीर्तनात झोपलेली माणसं उठणार एवढी ताकद आहे आपली. माऊलीनं मेलेल्या माणसाला जिवंत केलं आणि त्याच सच्चिदानंद बाबाकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. सच्चिदानंद बाबा आदरू लेखक झाला. महाराज म्हणले माऊलीनं ज्ञानेश्वरी सांगितली पण लिहिली सच्चिदानंद बाबांनी. पण ते सच्चिदानंद बाबा कोण? ज्यांना मेलेलं माऊलीनं जिवंत केलं. याला म्हणतात काळावर विजय मिळवणं. कडी काळ पाया पडे, कडी काळ पाया पडे. अजून सांगेन मी तुम्हाला. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं उदाहरण घ्या. 42 वर्ष समाजात राहिले. ओ बसा खाली. दाजी दाजी ओ ई बाई बसा बसा. विठाला विठाला. 42 वर्ष महाराज समाजात राहिले. पण 42 वर्ष समाजाचा त्रास सोडून तुकाराम महाराजांना काही पाहिलं नाही. या त्रासाला महाराज कंटाळले. कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या त्रासाला माणूस कंटाळत असतो. माया हो बोला. एखाद्या मुलीला सारखा सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते? बोला ना. माहेराची येते. बरोबर आहे ना. पण आता सासूरवास राहिलाय का? नाही. मान्य करता एवढं चांगलं आहे. आता सासूरवास नाही, आता सुनवास आहे. पहिल्यांदा सासूला भीती वाटायची, आपल्या सुनेला भीती वाटायची सासू कशी भेटती. आता सासूलाच भीती आहे महाराणी येतीच कशी. ठेवती घरात का काढतील आता मारून घराच्या बाहेर. बर मोतीराम महाराज येतीच कशी ही भीती नाही, येतीच का नाही ही भीती आहे. नाही कळलं का तुम्हाला? हा, ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. पहिल्यांदा असं म्हणायचे चांगली बायको मिळायला काय लागतं? नशीब. आता बायको मिळायलाच नशीब लागतं. एका पोराला म्हणलं तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे? म्हणे फक्त जिवंत, बाकी काय अपेक्षाच राहिली नाही म्हणे महाराज. एखाद्या मुलीला सासरचा त्रास झाला की कुठली आठवण येते? माहेराची. मग ती काय म्हणते बघा. सोसेला कुणी माहेरचे हिना, जात सासूचा सोसेला. कुणी माहेरचे हिना. महाराज म्हणले या सासूचा जात आता मला सहन होत नाही. माझ्या माहेरातलं मला कोणीतरी घ्यायला आलं पाहिजे. ऐका. आणि माहेरातला आल्यावरती काय म्हणते बघा. बाई बाई जाते माहेराला, बाई बाई जाते माहेराला, बाई बाई जाते माहेराला, बाई बाई जाते माहेराला.
आता हाती आला. ऐका चुकवा एवढाचाच तुमच्या पडते पाया हो. चुकवा एवढाचाच तुमच्या पडते पाया हो. चुकवा एवढाचाच चुकवा एवढाचाच तुमच्या पडते पाया हो. या जाचातून मला आता सोडवा. मला माझ्या माहेराला घेऊन चला. माझे माहेर पंढरी आहे विवरे जाती आहे विवरे जाती आहे विवरे जाती माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी आहे भीवरेच्या तीरी जाईन गे माये बोला तया पंढरपुरा भेटे ना माहेरा आपल्या सगळ्यांचं माहेर आहे पंढरपूर. पंढरी हे माझे माहेर पंढरी हे माझे माहेर साजरे. आपल्या सगळ्यांचं माहेर कोणतं आहे? माहेर आहे जाता पंढरीसी सुख पंढरे पंढरीला गेलेलं सुख मिळतं का? माहेरात सुख असते. बरोबर आहे ना? मग महिलांना माहेर जास्त आवडतं. बरोबर. महाराज म्हणले मला माझ्या माहेराला जायचं. मग साधू संताला विनंती करतात तुम्ही संताधिक संत म्हणविता कृपावत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. तुका मने मजा ठवा मूळ लवकरी पाठवा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. संकाधिक संका देवाला माझा नमस्कार सांगा. काय सांगा देवाला? तुका मने मज आठवा आणि मूळ लवकरी कोणाला तरी मला घ्यायला पाठवा. आणि ऐका जगाचा मालक तुकोबरायला घ्यायला आला. मृत्यूच्या डोक्यावर पाय दिला आणि सदैव वैकुंठ गमन तुकोबराय केलं. ऐका लक्ष द्या माझ्याकडे. महाराज म्हणतात जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. याला म्हणतात कळी काळ पाया पडे. तुकाराम 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 नाम
महाराज म्हणतात ज्याचे गरजता पवाडे कळी काळ अहो काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतो. लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणले ज्याचे गरजता पवाडे कळी काळ पाया पडे. आता ज्याचे ज्याचे म्हणजे कुणाचे? महाराज म्हणले तो हा पंढरीचा राणा पुसा 6 चौ 18 जना तो पंढरपूरचा राजा आहे. मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, या जगाचा राजा जर कोण असेल तर तो पांडुरंग परमात्मा आहे. हे मी सांगत नाही. पुसा म्हणजे विचारा कोणाला? 6 चौ 18 जना, 6 शास्त्र 4 वेद आणि 18 जण म्हणजे 18 पुराण. हे माझं मत नसून वेदाचं शास्त्राचं पुराणाचं मत आहे. कोणी म्हणाल आता आम्हाला त्याचे पोवाडे गाता येत नाही, मग आम्ही आता त्याचं चिंतन करू शकतो. त्याचं फळ काय? महाराज म्हणले चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. त्या भगवंताच्या नामाचं चिंतन केलं की भुक्ती नाम भोग आणि मुक्ती नाम मोक्ष. कोणी म्हणाल आम्हाला भोगही नको आणि आम्हाला मोक्ष नको, आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. वैकुंठासी जावे 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 वैकुंठासी तुका म्हणे ज्याच्या नावे. आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. लक्ष देऊन ऐका आता. वैकुंठ हा सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे. म्हणून माणूस मेला की काय लिहितात? बोला. माणूस मेला की काय लिहितात? वैकुंठवासी. माझ्या लहानपणापासून आजपर्यंत मी कधी मेलेल्या पत्रिकेवर नरकवासी वाचलं नाही. कसाही माणूस मेला की काय लिहितात? वैकुंठवासी. 90 आणून मेला तरी वैकुंठवासी, आणि भजन करून मेला तरी वैकुंठवासी. मग एका 90 जर वैकुंठ भेटत ते पावशेराचे टाळ वाजून छटाकाव कशाला आणायची? बरोबर आहे ना? वैकुंठ एवढं सोपं आहे का? महाराज म्हणले नाही. हे बघा, वैकुंठ टाईप करणं सोपं आहे, त्या टाईपचं होणं अवघड आहे. वैकुंठ टाईप करण्या एवढ्या सोप्या टाईपचं नाही. वैकुंठ सोपं आहे. वैकुंठी जावया तपाचे सायास, लागे करणे नाश किंवा करणे लागे नाश जीवा बहु. वैकुंठाला जायचं असेल तर तपश्चर्या करावी लागते. वैकुंठ एवढी सोपी गोष्ट नाही आहे. महाराज म्हणले वैकुंठ ही दुर्लभ गोष्ट आहे. पण ते दुर्लभ वैकुंठ आपल्याला सुलभ आणि सहज कसं मिळेल? तर महाराज शेवटच्या चरणात सांगतात वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. त्याचं सुलभ नाम घ्या. दुर्लभ वैकुंठ मिळाल्याशिवाय राहणार नाही. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल तुम्हाला. माझ्याकडे लक्ष द्या. भगवंताचं नाम सुलभ आहे, पण मिळल काय? दुर्लभ असणारं वैकुंठ मिळाल्याशिवाय राहणार नाही. तपेविन दैवत आणि दिल्याविन प्राप्त. तपाशिवाय दैवत नाही. महाराज म्हणले तपाशिवाय दैवत नाही. आपल्याला तपश्चर्या करावी लागेल. हे फार अवघड आहे. मग भगवंताचं भजन करा. दुर्लभ वैकुंठ तुम्हाला सहज मिळाल्याशिवाय नाही. सुंदर उदाहरण सांगतो, माझ्याकडे लक्ष द्या. दोघं भाऊ होते.
दोघं भाऊ होते, एकाला भजन कीर्तन आवडायचं आणि एकाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. असं असतंच बघा. रावणाला रामाचं नाव जमत नव्हतं, पण बिभीषणाला रामाचं नाव घेतल्याशिवाय झोप येत नव्हती. दोघं भाऊच होते. हिरण्यकश्यपूला देवाचं नाव जमत नव्हतं, पण पुत्र प्रल्हादाला भगवंताचं नाव घेतल्याशिवाय चैन पडत नव्हता. असं असतंच ना, कधी कधी नवरा परमार्थिक असतो तर बायको नसते, आणि कधी कधी बायको असली तर नवरा नसतो. एखादा माणूस कीर्तनाहून घरी गेला की त्याच्या नशिबात कधी येतं, माय आला आमचं कीर्तन. कधी एखादी बाई कीर्तनाहून घरी गेली की नवरा म्हणतो, आली आमची संतीन. बरोबर आहे ना. हे जुळून येणं फार अवघड आहे. हे भजन कीर्तन सगळ्यांनाच आवडतं असं नाही. मी तर म्हणतो हा सप्ताह ठेवला हे गावातल्या सगळ्यालाच आवडत असेल असं अजिबात नाही. ते म्हणत असतील पहिलं बोल होतं गंगा गंगा रेला, ते होतं ना वाटतं एकदा, गंगा गंगा रेला. बरोबर आहे ना, जानू रेली. हा हा बरोबर आहे ना. पहिल्यांदा ते होतं, पण आम्ही ट्रस्टीला विनंती केली आणि ट्रस्टी मंडळीनं आमच्या विनंतीला मान दिला, म्हणून हा सोहळा या ठिकाणी होतोय. महाराज वा, जोरदार टाळ्या वाजवा एकदा संस्थांसाठी, जोरदार. आम्ही म्हणला हो, एवढं मोठं संस्थान आहे आपलं, एवढं मोठं पवित्र ठिकाण आहे, त्या ठिकाणी भजन कीर्तन कथा काकडा हरिपाठ झाला पाहिजे. आणि या सगळ्या मंडळींना आमच्या शब्दाला मान दिला बरं का. नाही तर हे तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या बाँड्रीवरचं सगळा खेळ आहे हा. बरोबर आहे. पण आज हळूहळू हळूहळू किती मोठा बदल झाला बघा. आज एवढा मोठा बदल या ट्रस्टी मंडळीनं गावकरी मंडळीनं या ठिकाणी केला, म्हणून यांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत. आता हे काय सगळ्यांना आवडत असतं असं आहे का? काहीला भजन कीर्तन आवडतं, काहीला जमत नाही. आता महाराज जरी असेल तर सगळ्याला आवडतो का? काही ना महाराज पाहिला की तळपायाच्या मस्तकाला जाती. बरोबर आहे ना. सर्वांनाच आवडतं असं अजिबात नाही. लक्ष देऊ नाही का. एका भावाला भजन कीर्तन आवडायचं, पण एका भावाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं. एका भावाला साधू सेवा आवडायची, पण दुसऱ्या भावाला साधू सेवा म्हणलं की जमायचं नाही. मग कोणी महाराज घरी आले, हा पट्ट्या घराच्या बाहेर निघून जायचा, आणि महाराज गेले की मग घरी यायचा. एक दिवस काय झाला ऐका. एक पंजाबचे साधू त्यांच्या घरी आले, आणि ते साधू त्यांच्या घरी आल्यानंतर या मोठ्या भावानं त्या महाराजाकडे खंत व्यक्त केली, महाराज माझा भाऊ कधी देवाचं नाव घेत नाही हो, पण माझी इच्छा आहे त्याने एकदा तरी देवाचं नाव घ्यावं, त्याचा उद्धार व्हावा. तुम्ही काहीतरी प्रयत्न करा, पण त्याला देवाचं नाव घ्यायला लावा. महाराज म्हणले मी प्रयत्न करतो आणि त्याला देवाचं नाव घ्यायला लावतो. महाराज 4 दिवस त्यांच्या घरी राहिले, पण हा पठ्ठ्या 4 दिवस घरी झाला नाही. त्यानं तिकडं अन्नम पप्पू आणला 7 दिवस, इकडचा मंडप पाहिलाच नाही त्यानं. बरोबर आहे ना. ऐका, हा पठ्ठ्या 4 दिवस काही घरी आला नाही. महाराज लाव तो घरीच यायला तयार नाही, तर त्याला भजन करायला कसं सांगू. एक काम करा म्हणून. महाराज गेले अशी चर्चा करा, मग तो घरी येईल. मग महाराज गेले अशी चर्चा केली, आणि मग तो घरी आला. त्यानं दरवाज्यातूनच वाकून पाहिलं, विश्वास नाही ठेवला, खरंच गेले का. दरवाज्यातून वाकून पाहिलं, महाराज दरवाजाच्या पाठीमागे उभे होते. तो दरवाजातून वाकून पाहतो ना पाहतो, महाराज दरवाजाच्या मागून निघाले आणि त्याच्या दंडाला धरला. तो म्हणे ओ सोडा माझ्या दंडाला. महाराज म्हणले तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे मी तसलं काही म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे मी म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले तू जोपर्यंत राम म्हणत नाही तोपर्यंत तुझा दंड सोडत नाही. तो म्हणे तुम्ही किती बी वेळ माझा दंड धरा हो, मी राम म्हणणार नाही. कळलं तुम्हाला. राम म्हणणार नाही याच्यात ते राम म्हणून गेला. मागच्या पावसाळी अधिवेशनात अब्बू आझमीने सांगितलं, अध्यक्ष महोदय हम वंदे मातरम नहीं बोल सकते, वंदे मातरम बोलना हमारे मजहब में नहीं है, हम वंदे मातरम नहीं बोल सकते. अरे हे सांगायला तिला बोंबललास की. बरोबर आहे ना. तसं हे राम म्हणणार नाही याच्यात राम म्हणून गेलं. महाराज म्हणले माझं काम झालं, हे रामनाम तुझ्याकडे जपून ठेव, याचं मोल करू नको.
ऐका लक्ष देऊन, एवढंच उदाहरण आणि मी थांबणार आहे आता. हे रामनाम तुझ्याकडे जपून ठेव, याचं मोल करू नको, कोणत्याही हालतीमध्ये याचं मोल करू नको. आणि ऐका, महाराजांच्या आश्रमाकडे निघून गेले. काही दिवसानंतर याचा अंतकाळ जवळ आला आणि यमाचे यमदूत याला घेऊन गेले. हे बघा, यमाचे यमदूत घेऊन गेले आणि त्याला कटगऱ्यामध्ये उभं केलं. जसं खाली कोर्ट आहे तसं वरही कोर्ट आहे. जसं खाली जे जय वकील आहे आरोपी आहे, तसं वरही जे जय वकील आहे आरोपी आहे. वरचा जज कोण आहे? वरचा जज आहे यमराज. वकील कोण आहे? चित्रगुप्त. आणि आरोपी कोण आहेत? आपण. मग वरी चित्रगुप्ताला विचारलं जाईल, याची खातेवही काढा, यांनी खाली काय काय केलं. 90 घेत होता का? हो, यस करा. तमाशाला जात होता का? हो, डबल यस करा. कीर्तनात झोपत होता का? हो, ट्रिपल यस करा. सप्त्याला वर्गणी देत होता का? याच्यातलीच दाबत होता, फुल्ली हाना. आपल्या सगळ्या कार्याचा हिशोब तिथं होणार आहे. मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता. मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता. सबको एक तराजू तोले, जो करता तो पाता. मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता. मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता. आपल्या सगळ्याची खाते वही तिथे आहे. आपण निस्ता अन्नम पप्पू हाणून घरी गेलो, हे लिहून ठेवल्या जाणार आहे. भजनाला नाही, कीर्तनाला नाही, हे लिहिल्या जाणार आहे. म्हणले याची खातेवही काढा. याने काय काय केलं? चित्रगुप्तानं खातेवही काढली. म्हणले, महाराज यमराज, याची फारशी खातेवही तपासायचं काही काम नाही. याच्या जीवनात सगळं पाप आहे. फक्त नकळत याच्या तोंडातून एकदा रामनाम आलेला आहे. बाकी याच्या जीवनात सर्व पाप आहे. फक्त एकदा रामाचं नाव याच्या मुखातून आलेलं आहे. ऐका आता, यमराजानं विचारलं त्याला. म्हणे, हे बघ, एका नामाचं पुण्य तुझ्याकडे आहे, बाकी तुझ्या जीवनात सगळं पाप आहे. म्हणजे एकदा नकळत तुझ्या तोंडातून राम नाम आलेलं आहे. ऐकताय ना? म्हणजे यानं फक्त अकाउंट उघडलं आणि मोदीच्या 2000ची वाट पाहतय. बाकी त्याच्यात इनकमिंग नाही ना आउट गोईंग नाही. बरोबर आहे ना? लक्ष देऊन ऐका, जनधनचं खातं काय काम एक दुसरं त्याचं. बस तसं यानं एकदा रामनाम घेतलं, पुन्हा काही बॅलन्स त्याच्यात टाकलं, पुन्हा काही त्याच्यात इनकमिंग काय नाही. म्हणजे एका नामाचं पुण्य तुझ्याकडे आहे, बाकी तुझ्या जीवनामध्ये पाप आहे. तुझ्या पुण्याचं फळ तुला अगोदर देऊ का पापाचं फळ अगोदर देऊ? बसा खाली दादा. हा, लक्ष द्या माझ्याकडे. तुझ्या पुण्याचं फळ तुला अगोदर देऊ का तुझ्या पापाचं फळ तुला अगोदर देऊ? माझ्याकडे लक्ष द्या. आता त्याला वाटलं एकदा नकळत राम तोंडातून आलं आणि त्याचं किती पुण्य असणार आहे. त्याला काय त्या नामाची ताकद माहिती नव्हती. म्हणले एक काम करा, ते एकदा नाम आलेलं आहे ना मुखातून, त्या पुण्याचं फळ पहिल्यांदा द्या, बाकी आपला आपण पाच बसू म्हणे. आता एका नामाच्या पुण्याचं फळ मी याला देऊ काय? यमराजाला पडला प्रश्न. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. काय त्याच्या नामाचा महिमा आहे महाराज? गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. काय त्याच्या नामाचा महिमा आहे? नारळ 28 लाखाला जातात, हे त्याच्या नामाचा महिमा आहे. हा, हॉटेल 4.5 लाखात जाती मला, बरोबर आहे ना? पेढा 12.5 लाखात जातो. काय ताकद साधी आहे इथल्या गणपती बाप्पाच्या नावात? ही काय जोक आहे? 28 लाखाच्या नारळाचं हे व्हावं, हे ते कशामुळं? कोणाच्या नावामुळं? अहो, हे तर सामान्य आहे गोष्ट. ऐका, त्याच्या नावानं हे जे वाटत असेल आपल्याला, हे तर एकदम नॉर्मल आहे. मी पुढचं सांगतो तुम्हाला. म्हणजे काय याला एका नामाचं फळ द्यावं बाबा? यमराजाचं काही डोकं चालं ना. यमराज म्हणे, आपण नोकरीवाली माणसं आहे आणि ज्यानं नोकरीला लावलं हे त्याचं नाव आहे. जर काही कमी जास्त देण्यात झालं, जी आर जर चुकला तर विखे
बरोबर आहे ना. जर काही देण्यात कमी जास्त झालं, लक्षात आलं का माझं बोलणं, तर आपली नोकरी धोक्यात नाही. मग आपल्याला कळत नाही ना, चला म्हणे याला घेऊन कुठं, देवाचा राजा. कोणी? इंद्र. देवाचा राजा इंद्र. इंद्र आणि महाराष्ट्राचा राजा देवेंद्र. हा ते लक्ष द्या म्हणे, चला याला घेऊन जाऊ कुठं, देवेंद्राकडे. इंद्राकडे घेऊन गेले म्हणे, यानं एकदा राम नाम घेतलं, याला फळ काय द्यावं सांगा. इंद्रानं सांगितलं, या नामाचं फळ देण्याची ताकद माझ्यात नाही, मी नामधारी खुर्चीचा मालक आहे. मग पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोक, क्षीणे पुण्य मरते लोकम विशंती. म्हणे या नामाचं मोल मी करू शकत नाही. म्हणले आता काय करायचं बोला. म्हणले आता ज्यानं जग निर्माण केलं त्याच्याकडे जाऊ. कोणाकडे गेले? ब्रह्मदेवाकड. कोण कोण? यमराज. ज्यानं एकदा नाव घेतलं तो पठ्या. आणि इंद्र कुणाकडे गेले? ब्रह्मदेवाकड. म्हणले यानं एकदा राम नाम घेतलं, तुम्ही जग निर्माण करणारे आहात, याला एका नामाचं फळ काय द्यावं? ब्रह्मदेवानं सांगितलं, अरे त्या नामाच्या ताकदीवरच मी जग निर्माण केलं, मी त्याचं काय मोल करणार आहे, मला त्याचं मोल सांगता येणार नाही. म्हणले मग आता काय करायचं? म्हणले आता एक काम करू, जे रात्रंदिवस राम नामाचं भजन करतं त्या भगवान शंकराकडे जाऊ. भजन करी महादेव महादेव आणि रामपूजी सदाशिव. भगवान शंकराकडे जाऊ. म्हणले आता हे एकदा राम नाम घेतलेला वाटला, अर या नामात काहीतरी ताकद, ज्या अर्थी एवढ्याला मेळ लागना त्या अर्थी काहीतरी ताकद आहे. गेले कुणाकड? इंद्र, यमराज, ब्रह्मदेव आणि हा एकदा रामनाम घेतलेला पठ्या. कुणाकडे गेले? भगवान शंकराकडे. म्हणले तुम्ही रात्रंदिवस रामनाम घेता, यानं एकदा रामनाम घेतलं, याला फळ काय द्यावं सांगा. लक्ष द्या, भगवान शंकरानं सांगितलं, मी रामनाम माझ्या आनंदासाठी घेतो, फळाच्या अपेक्षेने नाही, याचं मोल मला करता येणार नाही. म्हणले आता काय करायचं बा? आता एक काम करू म्हणे, आपल्याला कळना ना, मग ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. आता हे एकदा रामनाम घेतलं होतं, याच्यात आली पावर. म्हणजे ज्या अर्थी एवढ्या मोठ्या मोठ्याला मेळ लाग ना, त्या अर्थी याच्यात काहीतरी ताकद आहे. तो म्हणे ओ सकाळपासून पाहतो इकडून तिकडं तिकडून इकडं शांताबाई, नुसतं फिरवायला लागले म्हणे तुम्ही मला. काय द्यायचं तर चला पटकन तासात GR काढा. बरोबर आहे, काय द्यायचं ते पटकन देऊन टाका, चला मोकळं करा. अरे म्हणले बाबा, हे ज्याचं नाव आहे त्याच्याकडे जावं लागल. ते एकदा रामनाम घेतलेलं म्हणे, तो कोण आहे त्याला आपल्याकडे घेऊन या. आपण यायला तयार नाही, तो कोण आहे त्याला आपल्याकडे घेऊन या. अरे म्हणले तो जगाचा मालक आहे, पांडुरंग परमात्मा आहे, भगवान श्रीकृष्ण आहे, भगवान विष्णू, त्याच्याकडे आपल्याला जावं लागल. एकदा रामनाम घेतलेलं म्हणे, मी चालू शकत नाही. काय म्हणे? मी चालू शकत नाही. एक म्हणे बाबा आता काय करावं याला. दुसरं म्हणे अवघडच काम आहे बाबा याचं. ते म्हणले अरे भाऊ एकच ठिकाण राहिले, आता चल ना. चालू नाही शकत म्हणे, आता बाद झाला. म्हणले आता काय करायचं? म्हणले तुला चालायचा कंटाळा आला का? म्हणे हो. पालखीत बसतो का? पालखीत बसतो. ऐका, मग पालखी आणली आणि हा एकदा रामनाम घेतलेला पठ्या पालखीत बसला. आणि खांदेकरी कोण? भगवान शंकर, ब्रह्मदेव, इंद्र आणि यमराज. चौघानं पालखी खांद्यावर घेतली आणि पालखी निघाली. कुठं? वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. पालखी वैकुंठाकडे निघाली. भगवंत सिंहासनावर बसलेले होते, समोरून पालखी आलेली पाहिली. खांदेकरीच एवढे जबरदस्त, भगवान शंकर, ब्रह्मदेव, इंद्र, यमराज, भगवान विष्णूला असं वाटलं बघा, लक्षात ठेवा, खांदेकरीच जर एवढे जबरदस्त आहे तर पालखीत बसणारा किती तपस्वी असला पाहिजे. पालखीत बसणारा का साधा असणार आहे का? म्हणले हे बघा, आता ज्या आरती एवढ्या मोठ्या मोठ्या देवानं पालखी खांद्यावर घेतली, त्या आरती कोणीतरी मोठा माणूस पालखीत बसलेला आहे. आणि आता आपल्याला इथं बसून जमणार नाही, आता आपल्याला 4 पावलं पुढे जावं लागणार आहे. आणि इकडं भगवंत उठले
आणि पालखीला आडवे निघाले आणि या चौघायनं पाहिलं म्हणे यार याला तर आपण लहान समजत होतो आणि याला पाहिल्याबरोबर तो देव उठून यायला लागला आणि देवाला वाटलं यायनं खांद्यावर घेतला म्हणल्यावर ह्यो का लहान असन का मिळच नाही. भगवंत गेले त्याच्या हाताला धरलं आणि आणून ऐका हाताला धरून आणलं आणि आपल्या स्वतःच्या सिंहासनावर बसवलं आणि त्याच्या शेजारी बसले आणि मग या चौघायला म्हणले कशासाठी येणं केलं. म्हणले विचारायला आता शिल्लक काय राहिलं. अहो म्हणे कशासाठी येणं केलं आणि हा पालखीत बसून आणला हा कोण आहे. अहो म्हणले याच मॅटर होतं. म्हणले हा कोण आहे. अहो म्हणे यानं एकदा तुमचं नाव घेतलं याचं फळ काय द्यावं हे आम्हाला कळना म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो. अजून याला फळ देता तरी काय हे आमच्या खांद्यावर बसून आलं आणि तुमच्या खुर्चीवर जाऊन बसलं. अजून याला फळ तरी काय देता चला बोला. वैकुंठासी जावे तुका म्हणे त्याच्या नावे म्हणून म्हणतात नाम तुझे वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. तो हा पंढरीचा राणा पुसा 6 18 जना. नाम कोणतं सर्वांनी टाळी वाजवून विठोबा. सर्वांनी सर्वांनी याडी डोकरा कोरमाटी छगाई छ बेन बर बर बर. आमचे गावकरी एकदा टाळ्या वाजवायच्या. सर्वांनी हात वर करा. सर्वांनी हात वर करा. एकदम सरळ करा. नीचे हात वर घेऊ. हा एकदम सरळ छान छान. ले ले हरी का नाम
पाया पडे. छान भजन केलं, धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर आहे, वेळ संपलेला आहे. 11 बरोबर वाजलेले आहेत आणि वेळेच्या पुढे जाणं बरोबर नाही. पावसान बदबद पडाव, उघडून जाव, झड लावू. 11:15 वाजले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज, उरक म्हणतात दादा, दुसरं काहीच म्हणत नाही. वेळेच्या पुढे जाणं बरोबर नाही. फक्त जाता जाता एकच आहे, पवित्र असा गणेश उत्सव सुरू आहे आणि आपल्या या लाकडी गणपतीला आपल्या परिसरामध्ये खूप महत्त्व आहे. आमच्या जिल्ह्यातले सुद्धा लोक दर्शनाला इथे येतात. जवळपास कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, लक्ष द्या, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, आंध्र असेल, या 2-3 आणि महाराष्ट्र, या 2-3 राज्यातली मंडळी या भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. खूप महत्त्व आपल्या या गणेश उत्सवामध्ये आपल्या या गणपती बाप्पांना आहे आणि म्हणून आज एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे. कीर्तनाला तेवढेच आहेत, दर्शनाला तेवढेच आहेत, यात्रेतही तेवढेच आहेत, पार्किंगमध्ये तेवढेच आहेत. फक्त अन्नम पप्पू बंद झाला आता, नाही तर जास्त तिकडं अन्नम पप्पूच म्हणतात. बरोबर आहे का नाही? जवळपास 50-60 क्विंटल या ठिकाणी आपल्याला तांदूळाचा प्रसाद या ठिकाणी लागतो. एवढा समाज या ठिकाणी येतो आणि मला आनंद वाटतो. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. या ट्रस्टी मंडळीला, गावकरी मंडळीला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत की अतिशय काटेकोरपणे ही मंडळी कार्यक्रमाचं नियोजन करते बरं का. आता प्रसाद दादा फोनवरून संपर्क करतात, कुठे गेले प्रसादराव? हां, पण त्यांचं सांगणं असतं, महाराज माझं नाव घेऊ नका बरं. म्हणजे किती प्रामाणिकपणा सगळे मंडळी जपतात. ते म्हणतात मी जरी तुम्हाला फोन केला तरी माझं नाव घेऊ नका, गावकरी मंडळी म्हणा. लक्षात ठेवा, म्हणजे एवढी या गणपती बाप्पावर सगळ्या गावकऱ्यांची श्रद्धा आहे. म्हणून द्यावेत तेवढे धन्यवाद. मला आपले कॅशियर भेटले, 32 वर्ष झाली त्यांच्याकडे ती सेवा आहे. 32 वर्ष जोक आहे का महाराज? टाळ्या वाजवायला. 32 वर्ष एका माणसानं ही सेवा प्रामाणिकपणे पार पाडत आहे. म्हणजे ज्याच्याकडे जे ते कामं नेमून दिलेले आहेत. मी मागच्या वर्षी स्वयंपाक घराकडे गेलो होतो, तेवढ्या रात्री पोरं सगळं धुवून काढत होते. त्या तरुणांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जेवढं स्वयंपाकघर आहे, मी तर ते पातेले पाहूनच हैराण झालो. म्हणलं एवढाले हे बिचारे कधी संपवत असतील. बरोबर आहे ना? पण एवढा मोठा जरी असेल तर ते सगळे तरुण पोरं आणि 2 माणसं त्यांच्यासोबत ते स्वच्छता करून घ्यायला आणि ते धुवून घ्यायला. म्हणजे ही काही सामान्य गोष्ट आहे का? पण हे सगळं नियोजन गणपती बाप्पांचे सगळे भक्त या ठिकाणी करतात. म्हणून या पाळच ग्रामस्थांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. बरं, एवढं वैभव असून सुद्धा एकाला अहंकार नाही. एवढं वैभव त्यांच्या हातात आहे, पण एकाही बिचाऱ्याला अहंकार नाही. सगळे गणपती बाप्पाचे सेवक आहे म्हणून सेवा करतात, अहंकार करत नाही. महाराज म्हणतात, आम्ही रोज शेवटी म्हणतो, अहंकाराचा वारा राजसा माझ्या विष्णुदासा भावे काशी. बस शेवटी आपण रोज म्हणतो हे परमार्थ करणारी माणसं. म्हणून तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. देव म्हणजे काय? अभिमान गेला तुका म्हणे देव झाला, आणि अभिमान आला की नरकात गेला. लक्षात आलं का? म्हणून माझी विनंती आहे, या सर्व भक्त परिवाराला विनंती आहे. आज बऱ्याच गावची बाहेरची मंडळी आली. या तरुणांनी तर चांगला जोश दिला मला बरं का. कुठलं गाव आहे तुमचं? हे पुढचे तरुण मंडळ, मागचे ते. हां, तुम्ही हां, वणी बाजार, वडी वणी बासरवणी. वा वा वा, एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. असे जोश भरलेले माणसं सपायचे बुवा. काय पोरांनी टाळ्या वाजवल्या त्या म्हणून जाता जाता एकच आहे, सर्वांनी या कार्यक्रमाला सहकार्य करा. सहकार्य पैशाचं करा इथं सांगायची गरजच नाही. पैशाचा ओघ इथं गणपती बाप्पाला जवळपास 1 किलोचा सोन्याचा मुकुट या मंडळीनं बनवलेला आहे. 1 किलो सोन्याचा मुकुट
म्हणून पैसा इथं आमाप आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं. मग आपलं सहकार्य कोणतं? बस आपण कीर्तनाला हजर राहावं हेच आपलं सगळ्यात मोठं सहकार्य. आपण प्रसाद घ्यायला यावं हेच आपलं सहकार्य. म्हणून जाता जाता एकच सांगेल, भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. लक्षात ठेवा. म्हणून आज आपण आपल्या संस्कृतीला जपलं पाहिजे. आज आपला हा कार्यक्रम आपल्या हिंदू धर्माची शान आहे. आपला हा कार्यक्रम हा धर्ममंडप आहे. हे कोणता मंडप आहे? धर्ममंडप. म्हणून आज आपण आपल्या धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा. हे बघा, मी पुन्हा एकदा जाता जाता सांगेल, मुसलमानाचं 5 वर्षाचं पोरग 5 वेळा नमाज पठण करायला जातं. शुक्रवारच्या नमाजाची वेळ असेल तर केवढंही दुकान बंद दिसेल. आज आपण आपल्या धर्माबद्दल जागे राहिलं पाहिजे. आपण आपल्या धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा. ज्या शंभूराजानं, ज्या शिवाजी महाराजांना आपल्या धर्मासाठी मरण पत्कारलं, त्या धर्मात जन्म घेतलेली आपण माणसं आहे. कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता. स्वराज्य जर मिळालं असेल ही छत्रपतीची कृपा आहे. बायकोसाठी महल बांधणारे खूप मिळतील. आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एक राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. एक मला म्हणे कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता, शिवाजी महाराज देव होते का? म्हणलं शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगतो. 33 कोटी देवाचे अब्जावती मंदिर आहे, पण प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या राष्ट्रात जन्म घेतलेली आपण माणसं आहे. आपण आपल्या धर्माबद्दल, अरे शंभूराजानं मरण पत्कारलं पण धर्म नाही सोडलं. ज्यानं ज्यांना छावा चित्रपट पाहिला असेल ना, त्याच्या डोळ्याची झोप उडली असेल मला. अरे थोडंसं नख काढता काढता आत गेलं तर 2 दिवस त्रास होतो. स्वराज्यासाठी संभाजी राजांची नख उपसली होती. कातडी सालटी काढल्यानंतर अंगाला मीठ चोळलं होतं. ही काही सामान्य गोष्ट आहे महाराज, पण हटली नाही माग. लक्षात ठेवा, देश धर्म पर मर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. या राष्ट्रातले आपण माणसं आहे. स्वराज्यासाठी जगावं कसं, लढावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजाकडे पाहिल्यावर कळतं, आणि स्वराज्यासाठी मरावं कसं हे छावा शंभूराजाकडे पाहिल्यावर कळतं. जगायचं तर शिवाजी महाराजासारखं, मरायचं तर संभाजी राजासारखं. लक्षात आलं का? आज अमर आले, अजर अमर झाले, लक्षात घ्या. आज आपण धर्म कार्याला मदत करा. आज आपण आपल्या धर्म कार्याला सहकार्य करा. आपल्या धर्माचं काम करणाऱ्याच्या पाठीमागं ताकदीनं उभं राहा. एवढा सुंदर कार्यक्रम होत असेल तर आपण सगळ्यांनी याला सहकार्य केलं पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा जाता जाता सांगेल, आपण आपल्या धर्माबद्दल जागे राहा. हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये महाराष्ट्र नाही, भारत नाही, जगभर साजरा केला जातो. हा गणेश उत्सव जगभर साजरा केला जातो. आणि कोणतंही काम निर्विघ्नपणे पार पाडायचं असेल तर अगोदर कोणाची पूजा केल्या जाते? गणपती बाप्पाची पूजा केली जाते. त्यांची पूजा केल्याशिवाय कोणत्याच धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात होत नाही. त्या गणपती बाप्पाची आज 11 दिवस आपली सगळी मंडळी आराधना करते. पुन्हा एकदा तुम्हा गावकऱ्यांना, ट्रस्टींना, मानकऱ्याला मी धन्यवाद देतो की आपण दरवर्षी या ठिकाणी आम्हाला निमंत्रित करता. आणि आम्ही सुद्धा एक आगळं वेगळं वैभव या ठिकाणी उभं राहिलंय, याचा आम्हालाही कौतुक आहे. काय पहिलं वर्ष होतं आणि काय 4थं वर्ष आहे. किती मोठा बदल आज आपल्या ट्रस्टी मंडळीनं केलेला आहे. त्या बिचाऱ्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. म्हणून पुन्हा एकदा जोरदार टाळ्या मंडळासाठी वाजवा. पुनश्च एकदा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. साबणे साऊंड सर्व्हिस, काय गोड लावला साऊंड, वा अतिशय सुंदर. आता मी आबाला रात्री फोनवर बोललो, म्हटलं पुरुषोत्तम महाराजांनी काय कौतुक केलं तुमचं, काय साऊंड लावलं म्हणत्या पोरांनी.
मला रात्री आमचा फोन झाला कीर्तन झाल्यावर. हे म्हणजे मी दरबारात खोटं बोलणार नाही बरं, कोडला. आणि आता एवढ्या हॉलमध्ये लावणं एवढे सोपं नाही. हॉलमध्ये हाल होतात, बरोबर आहे ना. पण एवढं माझी विनंती आहे ट्रस्टी मंडळीला, सगळं बदलायचं असेल तर, पण साऊंड बदलू नका. लय गोड गोड. सगळं कशाला बदलता भाऊ, यायला बी नका बदलू. कदाचित मडे बदला पण खांदेकरी हेच ठेवा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद. 5 मिनिटं 7 मिनिटं जास्त झाली, तसे 11:15 वाजत आले आता, आहे का नाही. 11चीच वेळ आहे, पण वर्षाने एकदाच इकडे येणं होतं आणि त्याच्यामुळं 5 मिनिटं 10 मिनिटं जास्त जरी झाले, मला माहिती आहे. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं